आज आपण अशा संख्येचा वर्ग करणार आहे ज्या संख्येमध्ये एक हा अंक आपल्याला पाहायला मिळतो. अशा संख्येचा वर्ग स्पर्धा परीक्षेमध्ये करायचा असेल तर फास्ट ट्रिक यापेक्षा दुसरी कोणतीच नसणार आहे. लक्ष देऊन बघ. 11 या संख्येचा वर्ग करायचा आहे. सुरुवातीला दिलेल्या संख्येमध्ये 2 वेळेस एक अंक आलेला आहे, त्यामुळे उजळणीमध्ये 1 आणि 2. त्यानंतर आता उतरत्या क्रमाने संख्या आली, 2 नंतर उतरत्या क्रमाने एक संख्या येते, म्हणजेच 121 हा 11 या संख्येचा वर्ग होतो. तसंच 111 या संख्येचा वर्ग करताना तुला अंक पाहायचे आहेत. 1 1 1 हे 3 वेळा अंक आल्यामुळे उजळणीमध्ये 1 2 3 असं लिही. त्यानंतर आता उतरत्या क्रमाने मान, 3 नंतर येतं 2, नंतर येतं 1, म्हणजे उतरता क्रम मांडला की 12321 हे तुला 111 या संख्येचा वर्ग मिळतो. त्यानंतर 1111 या संख्येचा वर्ग करताना दिलेले अंक 4 आहेत, त्यामुळे 1 2 3 4 असे अंक लिही. आता तुला उतरत्या क्रमाने ते अंक लिहायचे. 4 नंतर येतं 3 2 आणि 1, म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तुला या ठिकाणी 1 2 3 4 3 2 1 म्हणजे हे जी एवढी मोठी संख्या दिसते ना, हे तुला 1111 या संख्येचा वर्ग येतो. अगदी सोप्या ट्रेने. आता सगळी उत्तर काळजीच काढणार का? या प्रश्नाचं उत्तर तू काढ आणि कमेंट मध्ये सांग.